या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। कशासाठी बोलवलं एवढं तातडीनं? तातडीने बोलवलं ते हा जळका खलिता दाखवण्यासाठी। पण मला का दाखवताय खलिता? हा खलिता रायगडावरून गागा भट्टांसाठी लिहिला गेला होता। लिहिला असेल कशा पायी साव असल्याचा आव आणताय हा? जो खलिता तुम्ही लिहलाय माझा कुठेही उल्लेख नाहीये या खलित्यात। ना धडाच्या ना बुडाच्या गोष्टीसाठी मला परत सदरेवर बोलवू नका। राज आलं? गागा भट्ट येणार नाही हे तुम्हाला केव्हा समजलं? समजलं आत्ताच, पण अंदाज होता नकाराचा। हा नकार बळकट करण्याचं काम गडावरून तर झालं नसेल ना? असणारच, कयास ठीक। याचा माग घेतला पाहिजे, पण गागा भट्ट येणार नसतील तर राज्याभिषेक कसा होणार? गागा भट्ट का येत नाहीत आणि ते आले नाही तर राज्याभिषेक कोण करणार? एक महापंडित आहेत, कोण? केशव भट्ट। रघुनाथ पंत हनुमंतेना अटक केली आणि तीही हरजीराजे दादासाहेबांनी। रघुनाथ पंत हे जनार्दन पंतांचे बंधू आहेत। काय वाटतं तुम्हाला, जनार्दन पंत गप्प बसतील? राजांच्या मनात असेल कदाचित राजमुद्रा तयार करायचं। कदाचित नसेलही, पण आपण करूया राजमुद्रा। अहो, राजमुद्रेचा मजकूर ऐकूनच शंभूराजांनी आपली वाहवा केली पाहिजे आणि आपला हाही गुण दिसलाच पाहिजे। मातोश्री अहो, आपल्या गडावर पंडित महापंडित दादासाहेबांवर काव्य लिहितायत, मग आम्हीच का मागे राहावं? मातोश्री, तुम्ही मदत करता का? अष्टप्रधान मंडळात सुद्धा चांगलीच माणसं घ्या म्हणावं। तुम्ही म्हणताय तोच विषय सुरू आहे डोक्यात। म्हणजे सध्या दादासाहेब या विचारात आहेत तर। पण वैनीसा, त्या कटकारस्थान्यांना अष्टप्रधान मंडळात घेऊच नका म्हणावं। उगाच विषाची परीक्षा कशासाठी? परंतु राणीसाहेब, कधी कधी विषातही औषधाची मात्रा असतेच ना। जर अनाजी पंतांचा स्वराज्यासाठी उपयोग होणार असेल तर तो करून घ्यावा असं वाटतं आम्हाला। झाल्या शिक्षेनं अवहेलनेनं पंत सुधारले असतील। पण तशी खात्री आहे तुम्हाला? आले, पंत आले। या, ऐकलं का? झालं वाटतं काम। तेव्हा सापडला का कागद? कंची मिळाली जबाबदारी? जबाबदारी नाही, संधी मिळाली। संधी? अहो, कसली संधी? शहजादा अकबराबरोबर परागंदा झाला तो दुर्गादास राठोड आला होता, तो दिसला। त्याची कलुषाबरोबर चर्चाही चालू होती आणि मला बघून कलुषा चपापला। म्हणजे समद दडून दडून काम चाललंय तर। मला आता एकच वाटतंय की अकबराचे खलिते येत असणार आणि आता खलित्या मागोमाग खलिता पाठवणारा हजर झाला आणि नेमका मला तो दिसला। मग तेव्हा दिसलाय तर ओवा दोऱ्यात आणि घाला गळ्यात। संधी संधी म्हणतोय ना, तीच संधी। विचार करू नका, मारा आता टाच आणि द्या लगाम सोडून। माझा प्रयत्न तोच असणार। आता मला परवा नाही यादीत नाव आहे की नाही याची। नाव असेल तर वाहवाच आणि नसेल तर यादीत नाव घालावं लागेल, त्याशिवाय अष्टप्रधान मंडळ पूर्ण होणार नाही। अहो, पण शंभूराजे त्यांच्या मनाचे मालक, त्यांनी अष्टप्रधान मंडळाच्या यादीत नाव नाही घातलं तर? ते आता तसं करू शकणार नाहीत, कारण मला अल्लाउद्दीनचा दिवा सापडलाय।
शहजादा अकबर नावाचा दिवा. तो एकदा घासला की आतून महाकाय राक्षस बाहेर येणार आणि हात जोडून मला म्हणणार, हुकुम मेरे आका. तेव्हा अनाजी नावाचा आका म्हणेल, माझी हर एक इच्छा पूर्ण कर. आणि माझी इच्छा पूर्ण होणार. अकबर अल्लाउद्दीनचा दिवा. संभाजी की ताजपोशी हो रही है और हमारा शहजादा अकबर उसकी कदम बोसी करने जा रहा है. दिल्ली सुभानी, सब्र कीजिए. क्या सब्र रखें? सब्र का वक्त अब खत्म हो चुका है वजीर आलम. इस तौहीन की कीमत तो संभाजी को चुकानी ही पड़ेगी. या पवित्र सिंहासनाकडे पाहताना आबासाहेब आज तुमची आठवण येते. बाळ शंभूराजे, कसं आहे अभिराम? काय ह्याच्या पाठी लागला काय कळणार नाही हो. मग तुम्ही दाखवून का घेत नाही? तुमची हरकत नसेल तर आमचे हे पत्रिका बघतील ना अभिरामची. वराचा गायचा सोडा, जगलो त्याच्या नशिबात, पण घाव घरावरच घालू गयो आणि तो घाव घालतला घरातलाच. काळजी करायचं काही कारण नाही, सगळं काही नीट होईल. पण याच्या लग्नाच्या दरम्यान नायकांच्या घरात उलथापालथ होईल. आनंद, तुला कळत नाहीये, मला मनापासून वाटतं की या दोघांनी एकत्र यावं. हे बघ गुरु, तू इथे जर परत काही प्रॉब्लेम्स क्रिएट केलेस ना. अरे नाही, काही प्रॉब्लेम क्रिएट करत नाही आनंद. मला जेन्युइनली वाटतं या दोघांनी एकत्र यावं. तू असं कर, तू एकदा आयडिया ऐकून घे. तुला नाही पटली तर नाही म्हण. हा बुके तुमच्यासाठी पाठवलाय. माझ्यासाठी बुके? उद्या हॉटेलमध्ये भेट. जर तू आलीस तर ठीक, जर नाही आलीस तर याच्यानंतर मी कधी कॉल करणार नाही. चुपचाप अमेरिकेला निघून जाईल. अरे गुड फॉर नथिंगला बुके कोणी दिला? हो, तिने दिला असेल ना कोणीतरी. काय यार गॅरी, मला कोणीच काहीच देत नाही. तू काय असं लहान मुलीसारखं हट्ट करते? त्याला फुगा मिळाला, मला पण फुगा पाहिजे. आता दिला असेल तिला बुके कोणीतरी. तेच तर म्हणतेय, दिला असेल तिला कोणीतरी बुके, मला का नाही देत तू काही? मला हे पहिल्यांदा कळलं. फक्त मैत्रीण म्हणजे भेटणं आणि फिरणं वाली मैत्रीण. आणि ही प्रेमाची मैत्रीण म्हणजे काय? एक तर दोघंच फिरणं. 10 मराठी चित्रपटांची नावं सांग. माहेरची साडी, दादाच्या बांगड्या. दादाच्या बांगड्या? हा कुठे तुमच्याकडे गोरेगावला आला होता का चित्रपट? आई होण्यासारखं सुख नाही बाईला, बाई पण सार्थ होतं असं म्हणतात. जयश्रींना मूल होणार हे कळले अभि तुम्ही इतकेच खुश व्हाल. आणि भैयांच्या घरातले बी. जेडी जर प्रेग्नेंट झाली का नाही तर तिच्या घरातले सगळी लई खुश होत्याल बघ. भैयांच्या आईचा तर राग आजचा निवळून जाईल. आणि नातवासाठी का होईना पण त्या तिला घरात घेत्यालच. आम्ही तुमच्या मनात आलंय असं जर झालं तर तो भैया कायमचाच त्याच्या घरी जाईल आणि माझ्या डोक्याचा ताप बी मिटल. आता ईशा हीच राजनंदिनी आहे हे पटवून देण्याच्या प्लॅनची पुढची स्टेप मी टाकणार. कुठली? राजनंदिनीची एक जुनी कॅसेट आहे माझ्याकडे, तिच्या आवाजातली गोष्ट रेकॉर्ड केल्याची. ती कॅसेट आतापर्यंत जयदीपकडे पोहोचवण्याची व्यवस्था झाली आहे. मग काय, जयदीप आईसाहेबांना सांगेल की ईशा सुद्धा त्याला तशीच गोष्ट सांगायची. हे सगळे प्रसंग योगायोग म्हणून सोडून देण्यासारखे नाहीयेत. यात काहीतरी नक्की तथ्य आहे. अशाच एक एक गोष्टी त्यांच्या समोर मांडत गेलं की त्यांची खात्री पटेल की राजनंदिनी हीच ईशा बनून परत आली. अहो तो पप्पा आहे का नाही, तो पैसे वाटताना पकडला गेलाय. अहो पोलिसांची रेड पडली. तो पप्पी आता काहीतरी उलटून करणार बघा. आपण सावध राहायला पाहिजे. तुम्ही सोबत असताना मला काळजीचं काही कारणच नाही. होय, अहो मी असताना तुमच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही बघा. मला खात्री आहे त्याची. फक्त आता ही निवडणूक शांतपणे पार पडायला हवी. अहो पडणार की. अहो कुरापती करणारा माणूस जेलामध्ये गेलाय म्हणल्यावर समजा नीट होणार. तसं झालं तर चांगलंच आहे. होणार. अहो गॅरंटी आहे मला.